डाळी किंवा स्प्राउट प्रोटीन म्हणून खाताय तर आजच बंद करा। 100 ग्रॅम तूर, मूग, मसूर, हरभरा किंवा डाळीमध्ये अप्रॉक्सिमेटली 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन असते। तसेच 60 ग्रॅम पर्यंत कार्ब असतात आणि 350 कॅलरीज असतात। आता 20 ग्रॅम प्रोटीन साठी तुम्हाला कमीत कमी 3 पट जास्त कार्ब खावे लागतात। ही डील आपल्याला परवडण्यासारखी नाहीये, कारण 20 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला 100 ग्रॅम चिकन मध्ये मिळेल किंवा 100 ग्रॅम लो फॅट पनीर मध्ये मिळेल किंवा 5 अंड्यांमध्ये तुम्हाला तेवढंच प्रोटीन मिळणार आहे आणि कॅलरीज फक्त 100 ते 150 च्या दरम्यान असणार आहे। तुम्ही जर वजन कमी करत असाल आणि तुम्ही डाळींना प्रायमरी प्रोटीन सोर्स म्हणून यूज करत असाल तर त्याच्यामुळे तुमच्या वेट लॉस जर्नी मध्ये खूप जास्त चॅलेंज येऊ शकतो, कारण आपण जे कॅलरी डिफिशियंट मध्ये खाणं गरजेचं आहे ते आपल्याला चॅलेंजिंग ठरणार आहे। आता तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर मी खायचं तरी काय, पनीर किंवा टोफूला प्रायमरी प्रोटीन सोर्स म्हणून यूज करू शकता आणि तरीही तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट कंप्लीट होत नसेल तर तुम्ही प्रोटीन शेक तुमच्या डाएट मध्ये 1 किंवा 2 वेळेला ऍड करू शकता। व्हेजिटेरियन लोकांनी प्रोटीन रिक्वायरमेंट कंप्लीट करण्यासाठी प्रोटीन शेकचा वापर करणं फार गरजेचं आहे, कारण त्यांच्याकडे सोर्सेस प्रोटीनचे फार कमी आहेत। हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्हेजिटेरियन मित्राला नक्की शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग, फॉलो फॉर मोर।